शेजारच्या घरातून जे काही येते तेव्हा घरातल्या बायका ठरवतात की ते घरातल्या पुरुषांना द्यायचे का नाही. घरातून बाहेर काढल्यानं माझी बहीण काही शेजारी नाही होणार. मग घरातून बाहेर जाऊन खा की, नाहीतर तुमच्या बहिणीच्या नवीन घरी जाऊन खा, पण या घरात नाही खाऊ शकत. आणि तुम्ही उठा. जेव्हा इथून घर सोडून गेले होते तेव्हा काय बोलला होता तुम्ही? या घरात पुन्हा पाय नाही ठेवणार. मी इथे माझ्या भावाला त्याच्या आवडीची भाजी खाऊ घालायला आले होते. मला काहीही हौस नाहीये इथे यायची. आणि हे विसरू नकोस की हे घर माझ्या भावाचंही आहे. जिजाबाई, नात्यांमधलं हे प्रेम जेव्हा दिसायचं बंद होईल ना, तेव्हा आयुष्य खूप कंटाळवाणी होऊन जातंय. पण मला तर साफ साफ दिसतंय आणि खूप प्रेम दिसतंय. आणि बघा ना, ही भाजी भाकरी मी परत नाही पाठवणार आहे, फक्त हे मी खाणार आहे. जिजाबाई, पाप पुण्याचा हिशोब होतो आणि तुझंही होणार. चांगलंय, स्वादिष्ट आहे. तुम्ही बनवलं की तुमची ती नवीन नवीन मुलगी बनली आहे तिने बनवलं? हा, तसं तर बनवण्यात तुम्ही माहिर आहातच. खाणार नाही? तुमच्या दादाला बघून तुमचं पोट भरलं असेल ना? राहू द्या, मीच खाते. रमानी सांगितलं तू जेवण फेकून दिलंस. ठीक आहे, आता हे जेवण जेव. मी 1000 वेळा बोललो आहे मला जेवायला नाही पाहिजे. मला जायच आहे, मला जाऊ दे, नाहीतर हे मी समजा फेकून देईल परत. फेकून देणार? होय. घे, फेक. पण हा नक्की विचार कर की याच भाकरीसाठी तुला पैसे कमवायचे होते. हीच भाकरी, हीच भाजी एक दिवस तुझ्या घरात नव्हती म्हणून नंदू काकांसोबत भांडून इथून पळून गेला होतास. तुमच्या फुलं ऐकण्यानं आपण दोघं भाव व्यवस्थित खाऊ बी नाही शकत. मी मजुरी केल्यावर कमीत कमी आपल्या दोघांनी अन्न तरी मिळेल. हा सगळा विचार कर आणि फेकून दे. मैत्रीची शपथ घेऊन सांगतो, पुन्हा हा भीमराव कधी जेवायला देण्यासाठी येणार नाही तुला. फेकून दे जेवण. होय, मी फेकून देणार. तू पुण्यात येऊ नकस जेवण चारायला. फेकून दे. मी खरंच फेकून देईन. फेकून दे. अघट प्रेम पिंजरे बसे, प्रेम कहावे सोय, प्रेम कहावे सोय. नाही फेकू शकणार तू. फेकायचं असतं तर कधीच फेकलं असतंस. आणि ह्यामुळेच सांगतोय, गप गुमान खाऊन घे. घे. तुमच्या आणि तुमच्या दोस्तींचे किस्से सांगितले त्यांनी मला. हे सांगतात की दुनियेत तुम्ही एकच आहात,
ज्यांच्यासोबत हे आयुष्यभर राहू शकतात. खाऊन घे मालू. तुझ्या मित्राचं ऐक तरी एवढं. तसं तर संस्कार सांगतात की जर कोणी जेवण दिलं तर ताट स्वच्छ करून परत दिलं पाहिजे. पण आज घरात पाणीच नाहीये म्हणून तुम्ही असंच घेऊन जा. हा पूर्ण दिवस नाहीये माझ्याकडे तुमच्या समोर बसण्यासाठी. जेव्हा मन करल तेव्हा घेऊन जा. भीम, तू बोललास म्हणून मी जेवण बी जेवलो, मी पाणी बी प्यालो. माझं एक काम करणार? सांग. माझा हात सोड. मला नाही राहायचं इथं. मला जायचं आहे. माझा हात सोड. हे बघ मालू, मैत्रीच्या परिभाषेच्या पुढे मी तुझ्यासाठी काही करू शकत नाही. तू भले काहीही माग, मी तुला आणून देईन, पण मी तुला इथून जाऊ देणार नाही. भीम, 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 माझा हात सोड. भीम, मला नाही राहायचं इथं. दादा सोड मला. मला मला जाऊ दे. तू माझा हात सोड ना. बाबा, बाबा, हे भीमराव डॉक्टरकडनं घेऊन आला आणि आम्ही मालोजीला घेऊन नाही येऊ शकलो. नालायक, मंतर करते ना की जीव घ्यावा तुझा. आपल्या समाजाने भेटा घातलाय मला की मी त्या भीमराव आणि त्याच्या जातीकडून बदला घेऊ शकू, आणि तू हे डॉक्टरांची चिठ्ठी दाखवतेस मला. बरोबर बोलताय बाबा. जर आपण त्या भीम आणि त्याच्या जातीच्या लोकांना मोठी जखम नाही दिली ना, तर आपले जातवले आपल्यावर हसतील. बैपाल, जेवण काढ, जेवण काढ. हो हो बाबा. काय करू मी?
त्या भीमरावमुळे ओरडा खाल्लाय मी बाबांचा. त्या भीमला त्याचा हिशोब द्यावाच लागेल. काय झालं? काय विचार करताय तुम्ही? रमा, आज मी एक नवीन गोष्ट शिकलोय. काय? हेच की कोणत्याही गोष्टीला पुन्हा पुन्हा आठवल्याने किंवा मग पुन्हा पुन्हा समजण्याचा प्रयत्न केल्याने प्रत्येक वेळी त्या गोष्टीचे नवीन नवीन अर्थ निघतात. म्हणजे आज केळुस्कर गुरुजी मला म्हणाले की भीम, तू इतक्या सर्व वकिलांकडे काम केलंयस, तर त्या वकिलांकडून बोललेल्या गोष्टींना व्यवस्थित आठव, पुन्हा पुन्हा आठव. आणि मी तसंच केलं. मी जेव्हा वकील सरांच्या गोष्टींचा विचार केला, पुन्हा पुन्हा समजण्याचा विचार केला, तेव्हा मला त्या गोष्टींचे नवीन अर्थ दिसू लागले. आणि असंच मी मालू अटक होण्यापासून वाचवण्याचा मार्ग शोधला. तुमच्यात ही गोष्ट चांगली आहे की प्रत्येक गोष्टीतून काही ना काही शिकून जाता तुम्ही. पण मला वाटतंय रमा की हे प्रत्येकाने केलं पाहिजे. विशेष करून जे विद्यार्थी आहेत त्यांनी फक्त पुस्तकांशी नाही तर रोजच्या आयुष्यातल्या घडणाऱ्या घटनांपासून खूप काही शिकण्याचा, समजण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जिजाबाई, हे ताट धुवून दे मला. नाही देणार. दे. नाही देणार. जिजाबाई दे. हे शोभा काकू, एकदा सांगितलं ऐकायला नाही आलं. नाही देणार. जिजाबाई नाही देणार. जिजाबाई, मी गंमत म्हणून या घरातल्या ताईला आई मानलं नाहीये. आणि माझी आई इथे भाजी भाकरी घेऊन आली तर तुम्ही तिला असं उष्ट ताट देऊन परत पाठवलं. हा माझ्या आईचा अपमान आहे. अपमान? जी बाई लग्नानंतर इतके वर्ष माहेरात पडून राहिली, तिचा काय सम्मान आणि काय अपमान? जिजाबाई, शोभा राहू दे, मी धुवेन हे ताट. नाही आई, तुम्ही का धुणार? हे ताट तर जिजाबाईच धुवून देणार. जिजाबाई, का भांडणाला बसून बसून वाढवत आहेस? शोभा, तुला माहित आहे ना जिजाबाईचा स्वभाव कसा आहे ते. मग सोडणं का वाद घालत आहेस? जाऊ दे. बोलिया ताई, वाद नाही घालत आहे, पण हे ताट तर जिजाबाईच धुवून दे. भले काही होऊ दे, मी हे ताट नाही धुणार आणि इथेच उभी राहीन. मग मी बी इथेच उभी राहणार आणि हे ताट तर धुवूनच घेऊन जाणार. शोभा, सोड ना. तू का हिच्या समोर हट्ट करत आहेस? नाही आई, मी इथंच उभी राहणार आणि बघते की ही ताट जिजाबाई कसं धुत नाही ते. शोभा काकी, मी धुवून देते ताट, पण हे भांडण संपवा. थांब, तू धुण्याची गरज नाहीये. गोष्ट फक्त ताट धुण्याची नाहीये, पण प्रश्न हा आहे की यापैकी कोण बरोबर आहे आणि कोण चूक. आणि ते आम्हाला माहित नाही, कारण दोघे एकत्र बरोबर असू शकत नाही. म्हणून कोण बरोबर आहे आणि कोणाला आपली चूक मान्य केली पाहिजे हे अजून ठरलेलं नाहीये. आणि जेव्हा बरोबर चुकीचा प्रश्न येतो तेव्हा न्यायाशी जोडलेल्या गोष्टी होतात. तिथे कोणाच्या पक्षात किंवा अपक्षात उभे राहण्याने व्यक्तीचे व्यक्तित्व बनते. यासाठी पहिले हे ठरवायला पाहिजे की यांच्यापैकी कोण बरोबर आहे आणि कोण चूक. अरे तू काय बोलत आहेस भीम? तू तर आधीच ठरवलंय की मी चुकीची हाय, कायमचीच. मग हे नाटक बंद कर की कोण बरोबर आहे आणि कोण चूक आहे. मी हे नाही म्हणालो की मी ठरवणार कोण बरोबर आहे आणि कोण चूक. मी हे म्हणालो की तुम्ही ठरवणार आहात की कोण बरोबर आणि कोण चूक आहे. कारण ही तुमची समस्या आहे. यामध्ये आम्ही बोलणं बरोबर पण नसेल. थांबा तर. रमा, तू का आलीस माझ्या मागे मागे? बायको आहे तुमची, मग तुमच्या मागे तर येणार ना. रमा, अच्छा ठीक आहे, सांगते. खरं तर तुम्ही मला ताट धुण्यापासून थांबवलं ना. जर मी तिथेच थांबले असते तर त्या दोघींना असं बघून मला वाईट वाटलं असतं. आणि तसंही आईला माझं बोलणं चांगलं वाटत नाही, यासाठी आले.
रमा, काय झालं चाळीत? अरे सांग तरी काय झालंय? बाबा ते आणि माझी आई इथे भाजी भाकरी घेऊन आली तर तुम्ही तिला असं उष्ट ताट देऊन परत पाठवलं. हे ताट तर जिजाबाईच धुवून देणार. भले काही होऊ दे, मी हे ताट धुणार नाही. ही जिजाबाई ना, आज तर मी तिला नाही सोडणार. बाबा तुम्ही जे काही कराल ते रागात करू नका. तर्कसंगत आणि न्यायप्रियतेनेच करा. हा? आताही तुला तर्कसंगत आणि न्यायप्रियता दिसतीये. जिजाबाईची हिंमत दिवसेंदिवस वाढतच चाललीये. आज तर मी तिला नाही सोडणार. बाबा आई चुकीची झाली म्हणून तुम्ही पण चुकीचे होणार का? ठीक आहे. जिजाबाई ऐकलीस ना मी काय म्हणाले? हे ताट धुवून दे मला. तू ही ऐकलंस ना की मी काय म्हणाले ते? मी हे ताट धुणार नाही. जिजाबाई हे ताट तर तुलाच धुवून नाही देणार. मी बघतेच की हे ताट धुवून कशी देत नाहीस तू. शोभा मी सांगते, हे ताट उचल, नाहीतर मी याला लाथ मारल. जिजाबाई बघतेस मी की कशी लाथ मारतेस तू. ताट तर तूच धुवून देशील. शोभा हे ताट उचल, नाहीतर मी याला लाथ मारल. जिजाबाई हे ताट तूच धुवून द्यायचं. मग आता बघ. जिजाबाई, शोभा, हे ताट तर तूच धुवून द्यायला हात पाहिजे. सोड. जिजाबाई, हिम्मत कशी झाली तुझी माझा हात पकडायची? उचल उचल ताट आणि घेऊन जात. जिजाबाई मी नाही घेऊन जाणार. तुम्ही आधी धुवून द्या मगच मी शोभा. अगं, शोभा सोड. शोभा, शोभा, जिजाबाई, अरे शोभा उठ उठ. शोभा. शोभा उठ. शोभा, जिजाबाई, शोभा नाही. शोभा सोडून दे. जिजाबाई, हे ताट तर तुलाच धुवून द्यावं लागल. अरे जा जा, काही कर, पण मी हे ताट धुणार नाहीये. जिजा, तुम्ही जे काही कराल ते रागात करू नका. तर्कसंगत आणि न्यायप्रियतेनेच करा. हा? जिजाबाई, हे ताट तर तुलाच धुवून द्यावं लागल. सोडून दे. नाही, शोभा, सोड चल. मला. चल, जिजाबाई, शोभा, तुलाच हळदी करावं लागल. जिजाबाई, करायला तर खूप काही करू शकतो, पण रमाचे आभार मानतो आणि न भांडता हे ताट उचल आणि शोभाला स्वच्छ करून दी. आज तर तू शोभाचं डोकं फोडलेस. त्या बदल्यात ती स्टेशनमध्ये जाऊन रिपोर्ट लिहून देऊ किंवा न देऊ ते शोभालाच माहित. पण आज तुझे शोभासोबत मीरासोबत जसं वागलेली आहेस, त्या बदल्यात ते ताट तुला धुवून द्यावीच लागल. माहितीये मला की मला हरताना बघायला सगळ्यांना आवडतं. खूप आनंद मिळतो ना सर्वांना. पण आज मी नाही हरणार. मग आज तू आपल्या नवऱ्याला हारशील. जर का आज तू माझं म्हणणं नाही ऐकलंयस तर आपल्या मुलांची शपथ घेऊन सांगतोय की मी तुझ्या हाताने बनवलेलं जेवण नाही खाणार. बाकी तू बघ.